आता आपण आलो दवाखान्यात जाऊन. विषय असा झालेला आहे, हा गेलता खाली सायकल चालवण्यासाठी, म्हणजे मुलांसोबत खेळण्यासाठी. खेळता खेळता सायकल चालवली आणि तिथे कशी गल्ली जास्त आहेत आमच्या इथं. त्या गल्लीतून याचा टायर स्लिप झाला. तो सायकलचा कोना असतो ना, तो त्याच्या पोटात लागला. जय टॅबलेट घे. दिला टॅबलेट डॉक्टरने. हा मोबाईलचा पॉवर आहे बघा. बघितलं, गोळीचा नाही, दुखत होतं ना, मोबाईलचा पॉवर. तर नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आमच्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत. आणि मित्रांनो, फायनली आम्ही पोचलो नवी मुंबईमध्ये, म्हणजे आमच्या घरी. आणि काय माहिती आहे का मित्रांनो, बऱ्याचशा गोष्टी मिस झाल्यात आपल्या, आणि बरेचसे शूट आणि व्हिडिओज पण जरा कसं माहिती आहे का, गावी खूपच अडचण होती इंटरनेटची. आणि एवढी काय विचारू नका, 4-4 तास लागत होतं. तिकडे वायफाय नव्हता आणि माझ्या मोबाईलचा डेटा, यांच्या पण मोबाईलचा, मॅडमच्या पण मोबाईलचा डेटा करू किती यूज करू. एक व्हिडिओ अपलोड करण्यासाठी अक्षरशः पूर्ण दिवस कधी कधी लागायचा. म्हणून असं कसं होतं, एखादी गोष्ट करायची आणि त्याच्यामध्ये काही अडथळे आले ना, मूड ऑफ होतो. पण त्याच कारणाने बऱ्याचशा वेळा मी कसं करून ब्लॉग बरेचसे टाकले, पण येताना माझा ब्लॉग करण्याची इच्छाच नव्हती माझी. म्हणून तो येतानाचा ब्लॉग राहिला. आणि काल आल्यानंतर घरी आलो फ्रेश झालो. त्याच्यानंतर आमचा पंखा पण बिघडला होता. त्यासाठी पंखा म्हणजे घरी आलो, जयनी दरवाजा उघडला, फॅन लावला आणि पंखा शॉर्ट झाला. तर परत मग आणि त्यानंतर ऊन, आणि आल्यानंतर थकवा, आणि त्याच्यानंतर मग परत गेलो मार्केटला फ्रेश होऊन, पंखा आणला, पंखा बसवला. आणि त्याच्यानंतर मग जेवलो आणि त्याच्यानंतर झोपून गेलो. म्हणजे जी झोप होती माझ्या, जी म्हणजे असं पूर्ण असं एकदम कम्फर्टेबल झोप ती घेतली नव्हती. मग ती घेतली. म्हणलं आता नको, आपण त्याच्यानंतरच ब्लॉग सुरू करूया. तर मित्रांनो, 10 वाजता मी उठलो होतो. मला चक्कर येत होती अशी झोप. आणि त्याच्यात कसं बऱ्याचशा गोष्टी राहून गेल्या, तो काही प्रॉब्लेम नाही. तर आता आपण परत एक नवीन ब्लॉगनी सुरुवात करतो आहे, ते पण आपल्या घरून. कारण की गावचा प्रवास खूपच छान होता. खूप बरेचसे असे दिवस गेले की माहिती नाही पडलं एक आठवडा कसा गेला. आणि खूप एन्जॉय केला आम्ही लोकांनी, असं नाही की तिथे एन्जॉय नाही केला. खूप बरं वाटलं. आणि फक्त एवढं होतं, इंटरनेट नव्हतं म्हणून जरा प्रॉब्लेम झाला. बाकी काय नाही, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत्या. फक्त जरा झाल्यात गोष्टी वेस्ट, म्हणजे मिस झाल्यात. तर चला आता आज ब्लॉग सुरू करतो आहे. आता देवपूजा थोडी करून घेऊया. त्याच्यानंतर आरामसाठी चहा बनवूया. आपला रुटीनच आहे तो. आणि तोपर्यंत आताच मॅडमचा फोन येऊन गेला होता, रस्त्यामध्ये आहेत, आज लवकर उठल्या होत्या आणि ते येतच असतील. आणि आई पण येणार आहे इकडेच. तर चला फटाफट पहिले देवपूजा करून घेऊया, त्याच्यानंतर आपण चहा बनवूयात. तर वातावरण बघू शकता मित्रांनो, संध्याकाळचं वातावरण आहे, छान एकदम. बघा कशा प्रकारे एकदम ढगाळ आलं आहे, बहुतेक पाऊस येईल. आणि आपली तुळस ही आपण टॅरेसवरती ठेवलेली आहे, कारण की आपण नव्हतो ना एक आठवडा, तर ती सुकली असती. हे बघू शकता, हे ते झाड आहेत, ते गावी नाही का बघितले होते, बेलफुलाचं काय ते, एकदम चांगली झाड आहेत ते, त्या झाड आहे. आपली मनी प्लांट पण आहेच, बरीचशी सुकलेली आहे थोडी, कारण की आठवडाभर नव्हतं तर पाणी टाकायला पण कोण नव्हतं. तर आपण जयला पाठवलेलं आहे, तुळस वरतून घेऊन यायला सांगितले त्याला. ठेवूया, त्याच्यानंतर आपण पूजा करू. आपली तुळस आलेली आहे हिरवीगार आहे, व्यवस्थित पकड. हां, टवटवीत आहे मित्रांनो, व्यवस्थित ठेव, अशी नाही. हां, थोडीशी अशी खालती राहते ही. हां, तर हिला आपण, सुकलेली नाही मित्रांनो, छानच आहे, थोडी सुकलेली आहे. तर आपण पाणी टाकून घेऊया याला. तर मित्रांनो, इकडे आपली डाळ गरम झालेली आहे, बघू शकता छानपैकी. तर आता ठेवूया, आपण डाळ काढूया. आणि इकडे दूध आहे, दूध पण ठेवूया. दूध गरम करायला ठेवूया मित्रांनो इकडे. आणि आपल्या मॅडम पण इकडे आलेल्या आहेत,
बघू शकता जाम दमल्यात आमच्या मॅडम आल्यात आता आणि आरवची आंघोळ झालेली आहे इकडे. मित्रांनो पितृ गोलचा विषय गोल. बघा प्रीती गोल पृथ्वी बोलायचं असते पृथ्वी. त्याने काय केलं होतं का आंघोळ केली आणि तुझा आवाज आला म्हणून त्याने काय केलं अंडरपॅन्ट आतमध्ये ठेवली आणि बाहेर आला. तर ते मम्मी आली का त्याला अंडरपॅन्ट धुणार कोण तर मेरी माँ धुएगी. बुक्की मारत होता ना तो असं करून अशी बुक्की मारली परत मायकल जॅक्सन मग तेल टाकलं होतं ना. त्याची गाडी एकदम थोडं जास्त वेळ छान वाटतं. हे करू का तर मित्रांनो त्याला काय बोलतात मी करायच्या अगोदरच मॅडम घरी पोहोचल्या होत्या म्हणून त्यांच्या हातात ते सोपवलं. तेच करतील आता. सॉरी यार चुकीन झालं. तुला काउंटर नाही करता येत. जेमचे रोल कसे करतात असं नाही करत असा करतात अरे दुसरं पण आहे. अशी घे. बघू शकता मित्रांनो ओट्स हां आरवने आमच्या चहा बिस्किट सोडलेला आहे मित्रांनो. जास्त वजन वाढते. हां हेवी प्रोटीन चालू केले त्याने. पण एक्सरसाइज पण केली पाहिजे ना आरव थोडीशी. मला पण वजन कमी करायचं पण आम्ही घरून तूप आणलं मित्रांनो येताना मस्त गावचं शुद्ध घी बनवलं होतं आमच्या सासूबाईने घरामध्ये. तेच घेऊन आलो होतो आम्ही. आणि आज छानपैकी आपल्याला चहा आणि टोस्ट दिलेला आहे. गावी पण टोस्ट खाल्लेत आपण पण गावाकडचे टोस्ट जरा वेगळेच होते. छान होते. हां इकडचे टोस्ट जरा म्हणजे काहीतरी गडबड असल्यासारखे टोस्ट आहे तिकडे है ना. तर हां पण गावी बरं होतं का इथं बरं आहे. गावी चांगले होते बस बिस्किट नाही पण मित्रांनो खरं सांगू तुम्हाला गावी आमचे छान दिवस गेलेत एकदम छान. एक आठवडा आमचा एक आठवडा कसा गेला ना हे कळाला नाही मित्रांनो. काय हरकत नाही दिवाळीमध्ये आपण परत गावी जाऊया. दिवाळीचं रिझर्वेशन आतापासून करून ठेवूया म्हणजे परत काय टेन्शन. पण यावेळेस आपण AC फर्स्ट क्लासचं तिकीट करूया यावेळेस. हां जरा एन्जॉय. फर्स्ट क्लासचं तिकीट बुक करूया. हे दोन आपले कोई भी नाही हमारे. हां स्पेशल कॅबिनचं तिकीट करूया. हां झूठ बोल रहे. पण दिवाळीमध्ये एक आठवड्यासाठी एक आठवडा नाही ॲटलीस्ट 10 दिवस तरी पाहिजे. एक हफ्ता नाही एक काम करूया ना दिवाळी नाही दिवाळी तिकडे करायला जमणार नाही ना. दिवाळी जर केली तर कारण की काय माहिती आहे का कंपनीची कामं असतात ऑफिसची कामं असतात दिवाळी असते बोनस असते पूजा असते म्हणून कसं घरची पण लक्ष्मी पूजा नाही म्हणले की आज संध्याकाळी सुट्टी भेटते. हां घरचं कधीच तयारी म्हणून जरा मित्रांनो प्रॉब्लेमच आहे पण तरी बघूया. पण यावेळेस ना एक ॲडिशनल आतमध्ये रविवार आला. बघूया कॅलेंडरच्या हिशोबाने जाऊया आपण. तर काय असेल करण्यासारखं म्हणजे सुट्टी घेण्यासारखी तर आपण खरंच दिवाळी यावेळेस तिकडे करूया. तर अगोदर चहा पिऊन घेऊया. संध्याकाळचा वेळ झालेला आहे मित्रांनो या चहा प्यायला. तर मित्रांनो बघू शकता जय इकडे झोपलेला आहे. सायकल खेळता खेळता पडला आज. बघा आता त्याला घेऊन जायचं पोटाला जरा सायकलचा तो कोना लागला आहे. त्याला दाखवून आणूया जरा डॉक्टरला. आता खालीच गेलता खेळायला चहा नाश्ता केल्यानंतर. तर हे असे कांड करतात बाहेर सोडलं की. आणि आता त्याची मम्मी पण आ लागली रेडी. तर आपण जाऊया दाखवूया. काय नाही होत लहानपणी लागत असतात अशा गोष्टी होत असतात. तर चला जाऊन येऊया बघूया. डॉक्टर जर बोलले सोनोग्राफी करूया एक्सरे
नाही नाही सोनू पोटात लागले ना. हां हां. तर मित्रांनो, आता आपण आलो दवाखान्यात जाऊन. विषय असा झालेला आहे, हा गेलता खाली सायकल चालवण्यासाठी, म्हणजे मुलांसोबत खेळण्यासाठी. खेळता खेळता सायकल चालवली आणि तिथे कशी गल्ली जास्त आहेत आमच्या इथं. तर त्या गल्लीतून याचा टायर स्लिप झाला. तो सायकलचा कोना असतो ना, तो त्याच्या पोटात लागला. आपण दाखवलं त्याला डॉक्टरकडे, औषधं दिलेत. उद्या सोनोग्राफी एक्सरे काढूया. आता त्याला दिलेलं आहे, तो झोपला आहे जरा. औषध घेऊन आलो होतो आपण, तर त्याला देऊया. एवढं काय फिट आहे तो आमचा, फिट माणूस आमच्या घरामधला. तर सकाळी बघूया आपण, रात्रभर आराम करू देऊया. जय उठ, टॅबलेट घे. दिल्या टॅबलेट डॉक्टरने. काय माहिती या महिन्यात जरा जास्त झाला. हा गावी होता तर पहिल्या दिवशी काय झालं त्याला, बोट सुजलं होतं त्याचं खेळता खेळता. त्याच्यानंतर पाय सुजला होता त्याचा गावी. आता इथं येऊन दुसराच दिवस आहे तर याला सायकल लागली. घे टॅबलेट, घे टॅबलेट. घेतल्यानंतर जरा बरं वाटेल. जेवणानंतर सगळे आहेत मग आपाप. हा, काय नाही थोडं होते. एक जेवणाच्या अगोदरच्या तडका मारला थोडस खाऊन. हां, थोडं खाल्ल्यानंतर काय झालं? काय अवघड बिवघड नाही झालं. हा, तर गोळ्या तर घे तू पहिल्या अगोदर. गोळी घे, टेन्शन नको घेऊ. हा, वाचशील एवढं नाही टेन्शन घ्यायचं. बघू शकता मित्रांनो, इकडे स्वयंपाकाचा कार्यक्रम चालू आहे. काय बनवायला लागली? बघा मित्रांनो, आज काय आमचा जेवायचा पण मूड नाही. आज जरा मूड ऑफ करून टाकला. काय ना काय करा मग ते करतच असते. त्याच्यामुळे थोडं त्याला जरा जेवायला देऊ. पण पालक तर पहिलेच आणली होती का, दाल खिचडी बनवायची म्हणून? कालची पालक आहे, आपण नाही का गेलेलो काल बाजारात. अच्छा अच्छा. आल्या दुपारची झाली, खूप मोठी पालक होती. तर मित्रांनो, आज दाल खिचडी बनणार आहे आमच्या घरामध्ये. थोडी पालक ऍड करू त्यात. बघितलं मित्रांनो, पावर दाखवतो तुम्हाला. बघा पावर, हा मोबाईलचा पावर आहे बघा. बघितलं, गोळीचा नाही, दुखत होतं ना बघा, मोबाईलचा पावर. त्याच्या मम्मीने मोबाईल दिल्याबरोबर बघा असा पावर आला त्याला. बघितला. तर बघू शकता, आज काही स्पेशल नाही आहे आपल्याकडे, कारण बाहेरून मागवण्याचा प्लॅन होता. पण जयेश हा खाली खेळायला गेल्यामुळं माझा तर मूड ऑफ झालेला आहे. त्याला मी पटकन दवाखान्यात घेऊन गेले. पण ठीक आहे, डॉक्टर बोलले एवढं काही हे नाही आहे, तर माझ्या अंडरस्टँडिंगसाठी सोनोग्राफी उद्या करू. तर मग म्हटलं चला झटपट काय, थोडीशी पालक कट केली आणि आपला रोजचाच रुटीनप्रमाणे कांदा टोमॅटो आणि थोडा कढीपत्ता ॲड केला आहे. आणि म्हटलं काय पौष्टिक बनवावं, त्याच्यासाठी त्याला टॅबलेट द्यायच्यात मला. दाल खिचडी बनवते थोडीशी पालक ॲड करून. पालकही पौष्टिक आहे आणि 2-3 डाळी ॲड करून म्हटलं चला थोडी दाल खिचडी त्याला देते. आणि त्याच्यामुळं मग मी हेच बनवते, काय स्पेशल नाही आहे. बघू शकता, हे चांगलंच बनणार आहे. याच्यापेक्षा पौष्टिक काही नसतं असं तर मला वाटतं. त्याला मला पौष्टिक द्यायचं आहे म्हणून मी हे बनवते. बघू शकता मित्रांनो, पौष्टिक दिलेला आहे त्याच्या हातामध्ये. त्याला काय पौष्टिकच्या वाटत नाही जास्त गरज पडेल. बघू शकता मित्रांनो, सेवा चालू झालेली आहे याची इकडे.
इकडे काय इकडे आहे जेवण कसं बनलं? जेवण. तू अरे दिलंच कुठं जेवण कसं बनलं बोलू. अरे जेवण दिल्यानंतर खाल्ल्यानंतर सांगू ना मित्रांनो कसं झालं जेवण. जेवणच नाही दिलं आणि विचारते जेवण कसं बनलं. ते पण खिचडी बनवली आणि तेच विचारते कशी बनली. अरे नवीन स्टाईल आहे बाय. तुझं झाले खाऊन. ठेवू नको की तुला चिला बनवून देतो बस. हा बनवायला चालू हा. मला पण शिला पाहिजे ना शिट्ट्या मारायला तुला. तू चुप रे. आज जास्त शिट्ट्या मारल्या आरवणी. त्याला बनवतो मला. तुला लय तू हे झालं. थोडं घे याचे देऊ. बघितलं ना शेवा त्याची. सगळं चालते असं गेम बरोबर पकडायला येते. हा तेव्हा काय दुखत नाही त्याचं. आता बरोबर पोट दुखते दुखते. तसं नाही बोलायचं मला. तर मित्रांनो आपल्याला दिलेली आहे बघू शकता तुम्ही. सांगायची गरज नाही आहे. जगप्रसिद्ध आहे. छान आहे हो. दलिया दलिया. जगात प्रसिद्ध असलेली आहे ती. सांगायची काही गरज नाही. इसमें घी डाल के तो मजा ही मजा है. हा. आहे का नाही. तुला खाऊन मजा आली ना आरव. थोडीशी मजा आली. चिल्ला पण बनवला होता. आणि आमचे साहेब बघा आता बरा झालाय तो. मोबाईल मिळाला ना हाती. या मित्रांनो खाण्यासाठी छान लागतं. टाक थोडं याच्यातही तूप. टाक थोडं तूप. आण इकडे आण डब्बा. अरे डब्बा इकडे आण. याच्यामध्ये तूप टाकून बघूया कसं लागतं. आणि हे बघा तूप दिलं आहे आमच्या सासूबाईने घरगुती बनवून. हे घरी बनवलेलं तूप आहे मित्रांनो. घरात बनवलं छानपैकी. बघूया तूप खाल्ल्याने याला. तूप खाऊन मला रूप येतं का बघूया आपण. बाबा 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 बाबा. ओरिजिनल तूप आहे ना. हे कस्टर्ड लागते खाल्ल्यावर. कस्तरी काय ओरिजिनल आहे ते. तर चला मित्रांनो त्याला संपूया. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा. आता रोज ब्लॉग येतील आपले. कारण की आपल्या घरात वायफाय आहे. टेन्शन नाही. फटाफट अपलोड होतो डाउनलोड होतो सर्व काही होतं. तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि उद्या याला घेऊन जाऊया सोनोग्राफी काढण्यासाठी. तर चला इथेच थांबूया. जय हिंद जय महाराष्ट्र.